सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ 2 जुलै दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3127 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 600 क्विंटल। खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 99 क्विंटल। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2750 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 75 क्विंटल। कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 300 क्विंटल। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3100 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3400 रुपये प्रति क्विंटल। यानंतर येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3000 क्विंटल। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2925 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7500 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 18000 क्विंटल। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2950 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3352 रुपये प्रति क्विंटल। यानंतर चंद्रपूर गजवाडी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 450 क्विंटल। चंद्रपूर गजवाडी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर विटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 30 क्विंटल। विटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2750 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्याकडे शेवटची बाजार समिती येत आहे पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 257 क्विंटल। पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2400 रुपये प्रति क्विंटल।